कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही सगळेजण माझी खूप काळजी करतायत, कळतंय ना मला। खरं सांगू का, तुमच्यापेक्षा आई जास्त काळजी घेतात माझी। येणारच। 7 महिन्यांपासून एकटीच्या खांद्यावर हे एवढं ओझं तू वाहून नेतेस, काळजी घेणारच सगळे। आणि बघ तू कसे काळजी घेतील आता ते। सगळ्यांना काळजीत पडलंय ना मी। तुम्हाला माझ्या काळजीमुळे सगळ्यांना त्रास होतोय, कळतंय मला। असं नको विचार करूस आनंदी। अगं तू सगळ्यांना माया लावलीस म्हटल्यानंतर प्रत्येक जण स्वतःपेक्षा तुझी जास्त काळजी घेतायत आणि घेत राहणार। मी काय म्हणतो, हा दम लागला ना? दमले। हो, पुरे अर्धा तास होऊन गेलाय। चला चला। तरी मला वाटलंच होतं, म्हणजे हे दोघं आपल्याला आनंदाची बातमी देत आहेत खरी, पण त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती। अहो तुम्ही तेव्हाच का नाही सांगितलं? अगं मला वाटलं आनंदीची पहिली प्रेग्नन्सी आहे, त्यामुळे तिच्या मनावर थोडंसं दडपण असू शकेल। पण बरं झालं या पोरांनी आता तरी सगळं सांगितलं। काय तुम्ही दोघं कधी आलात? आनंदी, आनंदी बाळा कशी आहेस तू? म्हणजे आता काही त्रास होत नाही ना तुला? नाही। आम्हाला सुलक्षणाताईंनी सांगितलं सगळं। राघव, अरे आपण ऑफिस मध्ये रोज भेटतो, रोज मी तुला विचारतो की आनंदीची तब्येत कशी आहे, बरी आहे ना ती? पण तुला मला कधी सांगावंसं वाटलं नाही। अरे तुम्ही दोघांनी हे ओझं स्वतःच्या खांद्यावर का घ्यायचं ठरवलंय? नाही, आणि मुळात जर आनंदीच्या जीवावर बेतणार असेल तर या गोष्टी आपण करायच्याच कशाला? कळतंय तुमची काळजी, कळते, पण कसं आहे बाबा, हे बघा, जीवावर बेतत असेल तरी सुद्धा मूल होऊ देणं ही गोष्ट मला सुद्धा पटत नाहीये। पण हा निर्णय आनंदीचा आहे। आनंदीची इच्छा आहे आई व्हायचंय तिला, आणि तिला जर का पूर्ण विश्वास असेल की ती बाळाला जन्म देऊ शकते आणि बाळ आणि ती दोघे सुखरूप राहणार असतील, मग आपण कोणावर रोखणार आहे? अरे पण या गोष्टी तुम्हाला तेव्हा मला सांगताच आल्या नाहीत का? नाही सांगितल्या, कारण की आम्हाला माहित होतं तुम्ही काय विचार करणार ते, आणि काय योग्य काय अयोग्य। मला असं वाटतं आई हे आनंदीने ठरवला पाहिजे ना। ती आई होणार आहे, तिला विश्वास असेल तर आपण तिला साथ द्यायला पाहिजे, असं तेव्हा मला वाटलं। हे बघा, 1-2 महिन्यात बाळाचा जन्म होईल, आणि तेव्हा ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहीत असायला हवी, म्हणून आज मी तुम्हाला सांगतोय। 7 महिने ह्या गोष्टी आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवल्या खऱ्या, पण आता हे सांगतोय कारण आता तुमची साथ हवी आहे मला। आता आनंदीला आधीपेक्षा सर्वात जास्त जपायचं आहे आपल्याला, आणि आता मला अजिबात काळजी नाहीये, कारण तुम्ही सगळे सोबत आहात ना। बस आता आपण, आणि सगळं व्यवस्थित होईल, मला पूर्ण विश्वास आहे। बाळ आणि आनंदी सुखरूप असतील। काय झालं? काय रे? आबा नाही सांगितलं असेल, आता त्यांचाही फोन येतच असेल। हो, नाही राहवलं मला। हे बघ, माझ्या आयुष्यात हीच माणसं आहेत रे, माझी आपली। त्यांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? चांगलंय, तुला कळलं आपली माणसं कोण आहेत ते। तर सारखं सारखं बोलायची गरज आहे का राघवा? अरे 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 कसा बोलतोय? बघा, तुम्ही दोघांनी अजिबात भांडायचं नाही, आणि भांडण होईल अशी वेळच येऊ द्यायची नाही, निदान बाळ होईपर्यंत। मी पण माझ्याकडून तुला वचन देते की तुला त्रास होईल असं मी नाही वागणार। बस आता मी माझ्या आनंदीची काळजी घेणार। मी आहे, मी सगळं। दादा, दादा बाळ कुठे? अरे अगं हे काय इथे छान खेळतंय बघ, कसं टुकुर टुकुर। पिल्लू ये। बस बस वर्षा, बस बस। थांबा, मी पिशवी घेऊन येते हा बाळाची। आण आण आण। अगं ए वर्षाताई, हिला काय झालं? मला दुधाची पिशवी राहिली ना। वर्षाताई, वर्षा, ए वर्षा, काय झालं? काय आज पहिला दिवस होता ना ऑफिस मधला, बाळाची आठवण येत असेल, सर रडत गेला ना। हा, मी आलेच हा, आई बघ। काही नाही नाही आम्ही, थांबा। अगं ए नको, तू नको जाऊ। आनंदी, ए आनंदी। ओ झालो झालो झालो। पिल्लू, थांबा।
आई दिवसभर जवळ नव्हती ना, आईला खूप आठवण आली तुझी. हो, नको रडू बाळा, नको रडू. तुला पाणी देऊ थोडं? हं? आई करते. मीच. हो देते देते. हे दिवसभर नुसती बडबड करत होता. हो. काय बोलत होता देव जाणे, पण बडबड करत होता. कदाचित म्हणत असेल मला की मामी मला पण आईची आठवण येते. आठवण काढत होता तुमची. आनंदी, रडू नका बरं वर्षात. आनंदी, मला नाही करायची ही नोकरी. नाही, मला नाही जमणार. मला वाटत होतं ना की मला बाळा इतकीच ही नोकरी सुद्धा महत्वाची आहे. मला माझं करिअर खूप महत्वाचं वाटत होतं. करिअर कसलं ते, आत्ताच तर नोकरी सुरू केली मी. पण मला ऑफिसला जाणं, नोकरी करणं हे खरंच महत्वाचं वाटत होतं. पण आज मी जेव्हा गेले ना, तेव्हा मला जाणवलं की नाही, मी याच्यापासून एक क्षणही दूर राहू शकत नाही. मला खूप कौतुक वाटतं अगं त्या बायकांचं, जे नोकरी करून आपल्या बाळाला सांभाळतात, त्यांच्यापासून दूर राहतात दिवसभर. पण नाही बाई, मला हे नाही जमणार आहे. मला नाही राहायचं याच्यापासून दूर. याच्याबरोबरचा ना एक क्षणही मला मिस करायचा नाहीये. याचं उपडं पडणं, याचं रांगणं, याचं उभं राहणं, मला पहिल्यांदा आई म्हणणं, हे सगळं अनुभवायचंय मला. मला नाही करायची नोकरी. ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही तुमच्या बाळाजवळ राहायला हवं, थांबायला हवं, तर तुम्ही थांबा ना. तुम्ही घरी थांबा, काही हरकत नाही. आनंदी, पण नंदू काय म्हणाल अगं? काय म्हणेल नंदू दादा? ते तुम्हाला म्हणत होते ना की नोकरी करू नकोस म्हणून, बाळाजवळ थांब म्हणून. नाही ग, त्याचं म्हणणं होतं अजून एखाद महिना नोकरी करू नकोस, मग नंतर नोकरी कर. कारण त्याचप्रमाणे आम्ही सगळं आर्थिक नियोजन केलं होतं ना, की आमच्या दोघांचा पगार येईल, मग आपलं सगळं व्यवस्थित रुळावर येईल. आता तो एकटाच नोकरी करणार म्हणजे सगळा आर्थिक भार त्याच्यावर पडणार. तो काय रिॲक्ट होईल याला देव जाणे. मी काय म्हणते, एकदा नंदू दादांशी बोलून बघा ना तुम्ही. म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे तुम्ही त्यांना सांगितली आणि ते तुम्हाला नाही म्हणाले. नेहमी समजून घेतात तुम्हाला, नेहमी काळजी घेतात तुमची. बोलून बघा आणि असं रडू नका बरं. बस. हो पिलू, हो आली. हा आता आई आली. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.